नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण आस्तिकता आणि नास्तिकता याबद्दलचा दृष्टिकोन बघणार आहोत. विशेषतः आयुर्वेदाच्या संदर्भात थोडक्यात चर्चा करणार आहोत. आयुर्वेद शास्त्रातील जी प्रमुख ग्रंथ आहेत त्या सर्व ग्रंथांच्या रचनेत अगदी सुरुवातीलाच ईश्वराला स्मरून पुढील आरोग्याच्या संदर्भातील व्याख्यानांना आरंभ केलेला आढळतो. याचाच अर्थ असा होतो की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ईश्वर ही संकल्पना निश्चितच आहे आणि त्याचे अस्तित्व आहे. त्यामुळे आयुर्वेद हा ईश्वर संकल्पनेला मानतो असे आपण समजूया. अनेक लोकांमध्ये काही व्याधींच्या संदर्भात उपचार करीत असताना शिवशंकर इत्यादींच्या बाबतीत आराधनांचा उल्लेख आयुर्वेदात केलेला आहे. अनेक ठिकाणचे संदर्भ घेऊन त्याचा सारांश थोडक्यात असा होऊ शकतो की मनुष्याला स्वस्थ राहण्यासाठी, आपले स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपण स्वतः आरोग्य संपन्न होण्यासाठी शरीरासोबत मनाचे स्वास्थ्य आरोग्य टिकवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपली कुठेतरी आस्था असेल तरच हे शक्य आहे. म्हणजेच आपण कुठल्या तरी एखाद्या परमशक्तीला मानत असाल, त्यावर विश्वास ठेवत असाल तर आपले स्वास्थ्य उत्तम राहू शकते, हे लक्षात येते. या जगामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी ह्या संयोगाने झालेल्या नाहीत, या अशाच निर्माण झालेल्या नाहीत. कुठल्याही कारणाशिवाय एखादी गोष्ट घडणं हे शक्य नसतं. आपल्या मानवाच्या शरीराची रचना हा काही संयोग असेल असे निश्चित नाही. आपल्या शरीरात असणाऱ्या प्रत्येक अवयवाची विशिष्ट कार्य आहेत आणि त्यानुसारच ती रचना करण्यात आलेली आहे. म्हणजेच याचा कोणीतरी रचनाकार निश्चित आहे. शरीरात असणारे पंचज्ञानेंद्रिय जसे नेत्र, डोळे हे बघतात, कान हे ऐकतात, त्वचा स्पर्श ज्ञान करून देतात, जीभ चवीचं ज्ञान करून देतात, नाकाद्वारे आपण एखाद्या गोष्टीचा सुगंध दुर्गंध समजून घेऊ शकतो. हृदय जन्मल्यापासून म्हणजेच जीव निर्माण झाल्यापासून तर मृत्यूपर्यंत सातत्याने आपले काम करीत असते. इत्यादी सर्व गोष्टी संयोगाने म्हणजे सहज संयोगाने आपोआप निर्माण झालेल्या असतील असं म्हणणं कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला कदापि शक्य नाही. या सृष्टीत पृथ्वी, पृथ्वीवरील वातावरण, सूर्याभोवतीचे तिचे फिरणं, स्वतःभोवतीचे फिरणे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, यात असणारा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा इत्यादी ऋतू, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, मनुष्यासाठी अन्न, औषधी आणि त्या मनुष्यापासून पुढील जीवाची उत्पत्ती इत्यादी सर्व गोष्टी हा संयोग निश्चित नाही. याला कोणीतरी कर्ता आणि करविता निश्चित आहे. आणि मला असं वाटतं की या जगामध्ये सुपर पॉवर कोणीतरी आहे असे सर्वच व्यक्ती मानतात. त्यामुळे कोणीही नास्तिक आहे असे तरी आज मला वाटत नाही. फक्त त्यांची या जगाकडे बघण्याची दृष्टी थोडी वेगळी असू शकते. जेव्हा शरीरशास्त्राचे ज्ञान आपण करीत असतो, चिकित्सक चिकित्सा देत असतात, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात येतं की शरीरामध्ये असणाऱ्या श्वास प्रक्रिया इत्यादी अनेक गोष्टींवर खरोखर कोणाचे तरी नियंत्रण निश्चित आहे. ज्या पद्धतीने शरीर रचना आणि शरीर क्रिया सुरू असते त्यावर हे चिकित्सक औषधांच्या मार्फत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. परंतु अंतिम निर्णय हा दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे असेच शेवटी निष्कर्ष निघतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख आणि दुःख येत असतात. जे या जगातील सुपर पॉवरला, ज्याला कोणी ईश्वर म्हणो, परमेश्वर, देवता इत्यादी नामकरण केलेले आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवल्यास निश्चितच त्यांच्यावर आलेल्या आघाताला, दुःखाला ते सहज पचवू शकतात. असे प्रत्यक्ष आपण बघत असतो. आणि ज्यांचा कोणावरच विश्वास नसतो ते या दुःखाला सहन करू शकत नाही. कितीतरी उदाहरणं देता येतील की जी आपल्या हातात नसतात आणि अशी कोणतीही गोष्ट जी आपल्याला अशक्य वाटत असते ती सहज शक्य होऊन जाते आणि जी सहज शक्य असते ती होत नाही. म्हणजेच सृष्टीचा कोणीतरी कर्ता, नियंत्रा निश्चित आहे. आयुर्वेद म्हणजेच आयुष्याचे ज्ञान. या ज्ञानसागरात आपणास आपल्या शरीराविषयी, सृष्टीविषयी, सजीवांविषयी उहापोह मिळतो आणि सर्वांचा सारांश एवढाच निघतो की आपण आपले कर्तव्य करीत राहावे. त्याप्रती फल हे ईश्वर नक्कीच देणार आहे. नमस्कार.